ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचा एपिसोडला सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतो की रविराज काका आणि अर्जुन बोलत बसलेले असतात. तर आता रविराज काका हे अर्जुनला विचारत असतात, अर्जुन म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तन्वीने सायलीचं गाठोडं चोरलं आणि तिनेच ते इथे आणून ठेवलं असं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो, कारण काका पोलीस स्टेशनमध्ये फक्त 18 गाठोडी आहेत. मधुभाऊंनी पूर्ण 20 गाठोडी बनवली होती. त्यातून फक्त सायली आणि तन्वी यांचीच 2 गाठोडी गायब आहेत. तर मला असा संशय नाही, खात्रीच आहे की ते गाठोडं नक्कीच तन्वीनेच चोरलं असेल. तर म्हणजे जर तुझी परवानगी असेल तर मी तन्वीची खोली चेक केली तर तुला चालेल का? रविराज काका म्हणतात की हो चालेल ना, काहीच हरकत नाही. इतक्यात त्या दोघांना काहीतरी पडण्याचा आवाज येतो. दोघंही म्हणतात कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय बहुधा, नक्की तन्वीच असेल बाहेर. आणि मग आता लगेच ते दोघं पुढे येतात आणि पटकन दरवाजा उघडतात आणि बाहेर बघतात तर काय, सुमन काकी कप उचलत असते. त्याबरोबर आता अर्जुन आणि रविराज काका म्हणतात, सुमन तू इथे काय करतेस? तर अर्जुन म्हणतो, काकी अहो काय झालं? त्यावर सुमन काकी म्हणत असते, काही नाही भाऊजी, काही नाही अर्जुन. अरे तुम्ही दोघंजण आतमध्ये बसला होतात, तुमच्यासाठी काहीतरी चहा कॉफी घेऊन यावं म्हटलं आणि कॉफी घेऊन येत होते तुम्हा दोघांसाठी, तर चुकून माझ्या हातून कप पडली ठेच लागून आणि फुटली रे. तर मी आवरते. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, सुमन काकी मी तुम्हाला हेल्प करतो, इट्स ओके. त्याबरोबर सुमन म्हणते, नाही नाही इट्स ओके, ठीक आहे अरे मी करेन ना, तू बस ना, तुम्ही बोलत होतात ना महत्त्वाचं काहीतरी, बसा तुम्ही आतमध्ये बोला, मी भरते ही सगळी कपं वगैरे तुमच्यासाठी, नंतरनं चहा कॉफी काहीतरी घेऊन येते. हां तुम्ही जा भाऊजी, तुम्ही आतमध्ये बसा, मी दरवाजा बंद करून घेते असं लगेचच ती म्हणते. त्याबरोबर मग आता अर्जुन आणि रविराज काका हे दोघंही तिकडनं लगेचच खोलीत निघून येतात. तर आता रविराज काका म्हणत असतात, हल्ली सुमनना खूपच अशी वेगळी वागायला लागली, म्हणजे नक्कीच तिचं काहीतरी बिनसलं आहे असं सतत जाणवत असतं. एकटीच गप्प गप्प राहायला लागली. आता त्याच्यामुळे घरातलं वातावरण हे आणखीन दूषित होईल. बरं ते सोड, मला तू सांग, तू काय म्हणतोयस? तुला तन्वीची खोली चेक करायची आहे ना? त्यावर अर्जुन म्हणत असतो, हो म्हणजे तू जरी माझ्याबरोबर असशील तरी माझी काहीच हरकत नाही आहे, पण प्लीज आपण चेक करूयात ना, मला खात्री आहे रे. त्याबरोबर आता रविराज काका म्हणतात की अरे हो हो अर्जुन, माझा विश्वास आहे ना तुझ्यावर, तुला फक्त खोलीच तपासायची आहे ना, काही हरकत नाही, ठीक आहे तपासूया आपण तिची खोली, चालेल मला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सिनियर अरे पण आपण तिथे जाऊ त्यावेळेस तिथे तन्वीसुद्धा असेलच की, मग तेव्हा आपण तिची खोली कशी काय तपासायची? त्याबरोबर रविराज काका म्हणतात, त्याची तू काळजी करू नको, ते तू माझ्यावरती बिनधास्तपणे सोडून दे, काय करायचं ते मी बघतो, तुला खोलीच तपासायची आहे ना, तू चल. त्याबरोबर आता इकडे सायलीने प्रतिमा आत्यासाठी छान सोनचाफ्याची फुलं आणलेली असतात आणि ती प्रतिमा आत्याला म्हणत असते, प्रतिमा आत्या हे बघा तुम्हाला आवडतो ना म्हणून मी सोनचाफा आणला आहे तुमच्यासाठी. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते, सायली तुला बरोबर माहिती होतं की इथे आता यावेळी तन्वी आलेली असणार आणि तिच्या येण्याने माझा मूड फार काही बरा नसणार, म्हणून मला बरं वाटावं यासाठीच तू हा सोनचाफा आणलास ना, खरं सांग बरं. त्यावर सायली फक्त मान हलवून होकार देते. तर इथे आता सुमन काकी सायलीला म्हणत असते, खरंच तुम्ही दोघीही जणी एकाच आश्रमात लहानाच्या मोठ्या झालाय, तू सगळ्यांचा एवढा विचार करतेस, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करत असतेस, आणि तन्वी मात्र आमची अजिबातच तशी नाही आहे. तन्वी नेहमीच फक्त स्वतःचा विचार करते, स्वतःपुरतं बघते आणि स्वतःला काय हवं तेवढंच करते. खरंच किती फरक आहे ना तुम्हा दोघींमध्ये हा. त्याबरोबर मग मात्र सायली सुमन काकीला काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे बघून हसते. त्याबरोबर आता रविराज काका तिकडे आलेले असतात. तर प्रतिमा आत्या रविराज काकांना म्हणते, अहो हे बघा ना, सायलीने माझ्यासाठी सोनचाफ्याची फुलं आणलीत. रविराज काका फुलं न बघताच तिकडनं थेट वर निघून जातात. त्याबरोबर अर्जुन आता तिकडे येतो. तर अर्जुन म्हणतो, आलोच हा आम्ही. आणि लगेच आता अर्जुनसुद्धा रविराज काकांच्या मागोमाग पटापट जिना चढतो आणि रविराज काका व अर्जुन हे दोघंही आता प्रियाच्या रूमच्या दिशेने जायला निघालेले असतात. ते दोघंजणं वरती जात असतात. तर इकडे सायली ही आता
प्रतिमात्यांना समजावत असते. प्रतिमात्या, अहो काळजी करू नका. रविराज काका तुमच्यावरती कितीही रागवले ना तरीही फार काळ त्यांचा राग टिकून राहूच शकत नाही. बघा, थोडे दिवसात सगळं कसं व्यवस्थित होईल आणि रविराज काका तुमच्याबरोबर अगदी पूर्वीसारखे बोलायला देखील लागतील. तर दुसरीकडे आता अश्विन हा प्रियाला समजावत असतो आणि म्हणत असतो की हे बघ तन्वी, या लोकांनी जरी आपल्याला आत्ता घरात घेतलेलं असलं तरीसुद्धा मला वाटत नाही की यांचा कोणाचा आपल्यावरचा राग गेलेला आहे. सगळ्यांच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल राग आहेच. त्यामुळे सगळेच तुझ्याशी सध्या वाईट वागतील. तर तू या गोष्टीची तयारी ठेव की सगळे तुझ्याबरोबर वाईट वागतील. तू नाराज होऊ नकोस किंवा वाईटही वाटून घेऊ नकोस. मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे. मला खात्री आहे एक ना एक दिवस नक्की रविराज काकाला समजेल की या सर्वामध्ये तुझी काहीही चूक नव्हती, तू निर्दोष आहेस आणि मग नक्की रविराज काका तुला माफ करेल. त्याबरोबर आता इकडे रविराज काका आणि अर्जुन हे वरती आलेले असतात प्रियाच्या खोलीमध्ये. प्रिया म्हणते, बाबा हो तुम्ही या ना या. त्यावर रविराज काका लगेचच अश्विनला म्हणतात, अश्विन ॲक्च्युली बरेच दिवस ही रूम रिकामी होती, त्यामुळे मी इथे माझ्या केस वगैरे स्टडी करत बसायचो. तर इथे ना माझ्या काही फाईल्स राहिलेल्या आहेत, तर मला त्या शोधायच्या आहेत, घ्यायच्या आहेत. त्यावर प्रिया म्हणते, बाबा अहो कुठे आहेत तुमच्या त्या फाईल्स, मला सांगा ना, मी तुम्हाला शोधून देते, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. त्यावर रविराज काका लगेचच अश्विनला म्हणतात, अश्विन माझ्या कामाच्या वस्तू का आहेत त्या केस रिलेटेड फाईल आहेत, त्यामुळे त्या मीच बघतो. त्यावेळेस तुम्ही जरा वेळ बाहेर थांबलात तर बरं होईल. त्यावर अश्विन हा रविराज काकांना म्हणतो, हो हो चालेल ना काका, काहीच हरकत नाही आहे. तर आता प्रिया ही रविराज काकांना म्हणायला लागते की हो हो बाबा, अहो का नाही थांबणार आम्ही बाहेर, चालेल ना. ही खोलीच काय, हे घरच तुमचं आहे, तुम्हाला हवं तेव्हा हवं तिथे तुम्ही असूच शकता. बरं आम्ही बाहेर थांबतो, तुम्हाला काय हवं ते तुम्ही करा. एवढं बोलून लगेचच प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन चल आपण निघूया. मग आता अश्विन आणि प्रिया दोघंही जण तिकडनं बाहेर येतात. त्याबरोबर आता रविराज काका अर्जुनला म्हणतात, अर्जुन दरवाजा बंद करून घे. अर्जुन लगेच जातो आणि खोलीचा दरवाजा बंद करतो. तर आता इथे प्रिया आणि अश्विन हे दोघं जण बाहेर उभे असतात. तर अश्विन हा शांतपणे उभा असतो, कारण त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. तर इथे प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रिया विचार करत असते की बरोबर ह्या किल्लेदारचं माझ्याच खोलीत काय बरं काम लागलं असेल, नक्की काहीतरी गडबड आहेच. आणि मग आता ते दोघं आतमध्ये काही बोलतायत का वगैरे हे सगळं ऐकण्याचा प्रयत्न प्रिया करत असते, पण प्रियाला काहीसुद्धा ऐकू वगैरे येत नसतं. तर इकडे आता अर्जुन आणि रविराजने सगळीकडे शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. ते दोघं सर्वीकडे शोधत असतात, पण त्यांना काहीच सापडत नसतं. तर इथे प्रिया ही चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असताना अश्विन तिला बघतो आणि हाताने खुणावतो की काय सुरू आहे तुझं. त्यावर ती डोळ्याने खुणावते, नाही नाही काही नाही, मी अशीच बघत होते फक्त. त्याबरोबर आता इथे सर्वीकडे अर्जुन शोधत असतो, अगदी बेडशीटपासून बेडच्या गादीपर्यंत, बेडच्या गादीपासून बेड खाली, त्यानंतर पडद्यांच्या मागे, कपाटाच्या खाली, सगळीकडे आता त्यांनी सायलीचं ते गाठोडं शोधलेलं असतं, पण त्यांना कुठेच काहीच सापडत नसतं. तर दुसरीकडे आता प्रतिमात्या ह्या खूपच नाराज असतात. प्रतिमात्या सायलीला म्हणत असतात, अगं खरं तर मलासुद्धा तन्वीला घरात घ्यायचं नव्हतंच ग सायली, पण माझ्या हातात खरंच काही पर्याय उरला नाही. तिने स्वतःला मी जाळून घेईन अशी धमकी दिली, मग मी काय करणार होते. एका बाजूला यांना मी तन्वीला घरात घेतलेलं आवडलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं आहे की ती जे काही वागेल त्याची सगळी जबाबदारी सर्वस्वी माझी, आणि एका बाजूला तिचं हे असं वागणं, काय करावं काही कळतच नव्हतं बघ. त्यावर सायली म्हणत असते, हे बघा प्रतिमात्या, तुम्ही तिला घरात घेतलं कारण तुमचं आईचं काळीज आहे, ठीक आहे, तुम्ही तिला घरात घेतलं ते, पण आता मात्र तुम्हाला खूप सावध राहावं लागेल. आता तुम्हाला स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल. पुन्हा तिने तुमच्या बाबतीत काहीही चुकीचं किंवा उलटंसुलटं करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा आपल्याला तिला वेळेवरती थांबवावं लागेल. आता आपल्या हातात दुसरं काहीच नाही आहे शिवाय प्रार्थना करण्याच्या की ती लवकरात लवकर सुधरू दे आणि तिचा व आता अश्विन भाऊजींचा जो संसार आहे तो सुखाचा होऊ दे. तुम्हाला माहीत नाही आहे
20-22 वर्ष आम्ही एका आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो. त्यामुळे मी प्रियाचे असे असे रंग बघितलेत ते कधी कोणी बघितलेच नसतील. मला बरोबर माहिती आहे सगळं. तर इकडे अर्जुन म्हणत असतो, सिनियर, अरे आपण सगळीकडे शोधून झालं, अगदी सगळीकडे, पण आपल्याला गाठोडं काय कुठेच सापडलं नाही. मला कळत नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच रविराज काका म्हणतात, कदाचित इथे गाठोडं नसेलच. त्यावर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मलासुद्धा तेच वाटतंय, कारण आपण आता सगळं शोधून झालं आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, अर्जुन, अरे अट्टल गुन्हेगार, अट्टल चोर जेव्हा गुन्हा करतो तेव्हा तो त्याला लपवायच्या गोष्टी कधीच स्वतःच्या घरात लपवत नाही. त्यावर अर्जुन रविराज काकांकडे बघायला लागतो. तर रविराज काका म्हणत असतात की अरे जाणीवपूर्वकच मी तन्वीला अट्टल गुन्हेगार म्हटले नाही, कारण काय आहे, ती गेल्या 2 वर्षातलं तिचं वागणं बघता गुन्हेगार हा शब्द अगदी तिच्यासाठी योग्य आहे. नाही म्हणजे चोऱ्यामाऱ्या करणं, दरोडे टाकणं, खून करणं म्हणजेच फक्त गुन्हा करणं नसतं रे. हल्ली ती जे काही वागते तो सुद्धा गुन्ह्याचाच प्रकार आहे. बरं सोड, बाहेर बघू आपण, चल जाऊन माझ्या खोलीत बसून बोलू. एवढं बोलून आता रविराज काका आणि अर्जुन तिकडनं बाहेर येतात. रविराज काका मुद्दामूनच बडबडत असतात की अरे मी इथेच स्टडी करत बसलो होतो, मला माहीत नाही आहे त्या फाईल कुठे गेल्या असतील आता. त्याबरोबर आता इथे प्रतिमात्या ह्या नाराज असतात. तर सायली त्यांना समजावून सांगत असते की प्रियापासून खरंच खूप सावध राहा. अहो मी जे तिचे रंग बघितलेत ना ते कोणीच तर नाही बघितलेलेच. उलट कितीतरी वेळा तिच्या अशासुद्धा अक्षम्य काही चुका आहेत ज्या मी कोणाला कधी बोललेसुद्धा नाही म्हणजे काय आहे ना, बोलायचं तरी कसं, बोलतासुद्धा येत नाही ना हो. म्हणून जाऊ दे, तुम्ही शांत व्हा आणि काळजी करू नका, रविराज काकांचा राग निवळेल. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सुमन काकी येते. सुमन काकी पुन्हा सायलीला चहा देते. सायली चहा घेते तर सुमन काकी म्हणत असते, काळजी करू नका वहिनी, सगळं छान होईल. तुम्हीसुद्धा चहा घ्या बरं पटकन, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. त्याबरोबर आता लगेचच तीसुद्धा चहा घेते. आता सायली आणि सुमन काकी बोलत असेपर्यंत प्रतिमाला भूतकाळ आठवतो. म्हणजेच जेव्हा डॉक्टर श्रद्धा किल्लेदारांच्या घरी आली होती त्यावेळेस तिने सांगितलं होतं की या गोळ्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. याने मेंदू सुरू होत नाही तर उलट मेंदूला अजून जास्त शिशिरता येते. याच्यामुळे माणूस मंद होऊ शकतं. त्याला पर्यायाने पुढे भविष्य आठवू तर शकत नाहीच. भूतकाळातलं काय घडलं याच्याशी त्याचा संबंधही उरत नाही. कळतंय का तुम्हाला? ही खरं तर खूप चुकीची गोळी आहे. मी ही गोळी द्यायलाच लावली नव्हती. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अर्जुन आणि रविराज काका आलेले असतात. आता अर्जुन आणि रविराज काकांना बघून लगेचच सुमन काकी अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन, तू मगापासून चहा कॉफी काहीसुद्धा घेतलेलं नाही आहेस, मी पटकन तुझ्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? त्याबरोबर आता रविराज काकासुद्धा अर्जुनकडे बघतात. तर अर्जुन म्हणतो, नाही नको, खरंच कॉफी वगैरे काही नको. ॲक्च्युली ऑफिसला जायचं आहे मला, ऑफिसला जायला उशीर होतो आहे, त्यामुळे मी आता निघतो. बायको तूसुद्धा चल. नाही म्हणजे तुला पण मी एक काम करतो, अर्ध्या रस्त्यात घरी सोडतो आणि मग तसाच ऑन द वे तिकडनं ऑफिसला निघून जाईल काय? त्याबरोबर सायली म्हणते, तुमचं रविराज काकांकडे काम होतं ते झालं का? त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो की हो झालं ना, अर्धं थोडंफार काम झालं आहे. त्यावर रविराज काका म्हणतात, थोडंफार डिस्कशन बाकी आहे, ते होईल नंतर. मग लगेचच आता सायली ही प्रतिमात्यांना म्हणते, प्रतिमात्या काळजी घ्या स्वतःची, फार विचार करू नका आणि सावध राहा, जपून राहा, चला. आणि मग आता अर्जुन आणि सायली तिकडनं निघतात. सुमन काकी कपं ठेवायला आतमध्ये जातात. तर इकडे प्रतिमात्या ह्या रविराज काकांना हाक मारतात, अहो ऐका ना. त्यावर रविराज काका काहीही ऐकून न घेता सरळ थेट तिकडनं निघून जातात. प्रतिमात्या मात्र आता परत आलेल्या सुमन काकीला विचारते, काय गं सुमन, हे माझ्याशी पुन्हा पूर्वीसारखं कधी बोलतील का गं? त्यावर सुमन काकी रविराज काकांबद्दल काळजी करू नका असंच आता प्रतिमात्याला सांगत असते. सर्व लवकर व्यवस्थित होईल असं ती बिचारी बोलते. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे गाडीमधून चाललेले असताना सायली म्हणत असते, मला अगदी 100% माहीत होतं की आपण प्रियाला घरात घेतलं नाही, मग प्रिया इथेच येणार. अहो सध्या आपण तिला विचारलं नाही ना, म्हणून ती तिच्या वडिलांच्या घरी आली. वडिलांच्या घरी आल्यावर सुद्धा तिला कळलं की तिचे वडीलसुद्धा तिला काही भीक घालत नाही आहेत. त्याबरोबर मग तिने आईचा फायदा करून घ्यायचं ठरवलं.
कारण तिला ही गोष्ट अगदी इत्थंभूत माहीत होती की जर आपले बाबा आपल्यावर चिडलेत तर नक्कीच आपली आई आपल्यावर चिडणार नाही. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, पण खरं तर प्रतिमा आत्याची खूप मोठी चूक झाली. प्रतिमा आत्याने तन्वीला घरामध्ये घ्यायला नकोच होतं. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, अहो असं कसं म्हणता तुम्ही? आपली मुलगी आपल्यासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपण तिला थांबवायचं नाही, घरात घ्यायचं नाही, असं कुठलीच आई नाही बघू शकतो आपल्या लेकराला. प्रतिमा आत्यांनी तिला घरात घेतलं कारण त्यांचं आईचं काळीज आहे आणि आई म्हणून कोणीही बाई हे असंच वागेल हे माहिती आहे मला सुद्धा. तर आता दुसरीकडे प्रिया ही घरातून बाहेर जायला निघालेली असते. प्रतिमा आत्या तिला मागून हाक मारतात, तन्वी थांब. त्याबरोबर प्रिया थांबते आणि मागे फिरते. तर प्रतिमा आत्या तिला म्हणत असतात, तन्वी यावेळेस तू कुठे बाहेर चालली आहेस? म्हणजे काही कामास्ता बाहेर चालली आहेस की कोणाला भेटण्यासाठी वगैरे बाहेर चालली आहेस? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, आई मी कोणाला भेटायला बाहेर जात असू दे किंवा काही कामस्ता बाहेर जात असू दे, त्याच्याशी तुझा काय संबंध? मी तुला का सांगून जाऊ? त्यावर प्रतिमा आत्या म्हणतात, असं कसं बोलतेस तू तन्वी? तुला मला सांगून जावंच लागेल. नाही काय आहे ना, तू विसरत असशील तर तुला पुन्हा सांगते, या घरात तुला राहण्याची परवानगी माझ्यामुळे मिळाली. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, तुझ्यामुळे मला या घरात राहायला मिळालं त्यासाठी खरंच खूप थँक्यू. पण मी कुठे जाते काय करते याच्यात तू पडू नकोस आई प्लीज. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, तन्वी उगाच उलट उत्तरं देऊ नकोस. मी सरळ विचारते ना, सरळ उत्तर दे. आणि ठीक आहे, जर तुला मला सरळ उत्तरं द्यायची नसतील, सरळ बोलायचंच नसेल ना, तर काही हरकत नाही. तू घराच्या बाहेरच पडायचं नाहीस, गुपचूपपणे घरात बस. अगं तुझ्या वागण्याची सगळी जबाबदारी तुझ्या वडिलांनी माझ्यावर दिली. उद्या जर तू बाहेर जाऊन काही उलटीसुलटी कामं करून आलीस तर मी काय करू? काय उत्तर देऊ त्यांना? तू कुठे जातेस, काय करतेस, या सगळ्याचे अपडेट मला 24 तास हवेत. समजलं ना तुला? तू जास्त हुशार होऊ नकोस. तर आता इथे सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? प्रत्येक वेळेस प्रतिमा आत्यांना का दोषी धरताय? प्रतिमा आत्यांनी जे केलं ते मुलगी म्हणून केलं. पण तुम्ही काळजी करू नका, यावेळेस जर प्रियाने प्रतिमा आत्यांच्या बाबतीत काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला ना, तर तिची गाठ माझ्याशी आहे. नाही जर तिला चांगली अद्दल घडवली ना, तर मी सुद्धा माझं नाव सायली सांगणार नाही, बघाच. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरोबर. इथे अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, तन्वीने खरोखर सायलीचं गाठोडं कुठे ठेवलं असेल आणि तिचं गाठोडं चोरून हिला काय मिळालं असेल? अर्जुनच्या मनात मात्र विचारांचं चक्र सुरूच असतं. तर इकडे प्रिया ही प्रतिमा आत्याला म्हणत असते की हे बघ, मी आई तुला एवढं सांगून जाऊ शकते की मी घरी लवकर वेळेच्या आत परत येईन. पण मी कुठे जाते, काय करते, कोणाला भेटायला जाते, या सर्व गोष्टींपासून तू जितकी लांब राहशील तितकंच फायद्यात राहशील. ते तुझ्यासाठी चांगलं असेल. त्यामुळे पुन्हा मला मी कुठे जाते किंवा कोणाला भेटायला जाते या गोष्टींबद्दल विचारायचं नाही, कारण मी तुला त्यातलं काहीही सांगणारच नाही आहे मुळात. त्यामुळे आता मला अडवू नकोस, मला माझ्या मार्गाने जाऊ दे. मला खरोखर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. एवढं बोलून आता प्रिया ही ताबडतोब पायांमध्ये चपला घालते आणि लगेच तिकडनं निघते. त्यानंतर आता इथे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायको ते बघ घर आलं, जा आता तू. पण हो, आता प्रतिमा आत्याचा उगाच नुसता विचार करत बसू नको, स्वतःला त्रास करून घेऊ नको. सायली होकार देते आणि आता ती आतमध्ये येते. घरात जायच्या आधीच तिला कुसुमताईचा फोन येतो. सायली फोन उचलते आणि म्हणते, कुसुमताई हॅलो, बरी आहेस ना तू? हो ग मी ठीक आहे. हो मी मधुभाऊंना भेटण्यासाठी आज येणारच आहे. हो का? बरं मग नको आज नाही येत मी, परवा येते. हो चालेल. बरं तुला एक गोष्ट तर कळली असेलच ना प्रियाची, ती तुरुंगातून सुटली? त्यावरती म्हणते हो. मग सायली सांगते, अगं तिथून सुटली, आम्ही इथं कुणी घरात घेतलं नाही म्हणून शेवटी किल्लेदारांकडे जाऊन राहते. मला तर प्रतिमा आत्यांची खूप काळजी वाटते. आता एवढं बोलून सायली फोन ठेवते आणि घरात जाते. तर तिचं सगळं बोलणं कल्पनाने ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे प्रिया ही आता भेटायला आलेली असते साक्षीला आणि ती साक्षीला म्हणत असते, अगं या साक्षी बरी आहेस ना? बरं वाटतं ना तुला? नाही म्हणजे विचारपूस करायला मी इथे आली आहे तुझी. शेवटी कितीही झालं तरी आपण मैत्रिणी आहोत ना, विसरली नाही आहेस ना तू? त्यावर ती म्हणायला लागते की तू मुद्दाम आली आहेस ना इथे मला खिजवायला, तू सुटलीस आणि मी नाही सुटले म्हणून. त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, अगं असं काय करतेस? मी वागू शकते का कोणाबरोबर एवढं वाईट? सांग तूच, मी वागू शकते का वाईट? त्यावर ती आता एक टक खुन्नस देऊन रागाने प्रियाकडे बघत असते. तर प्रिया म्हणते, काळजी करू नकोस गं, मी जशी सुटले ना तशीच लवकरात लवकर तू सुद्धा इथनं नक्की सुटशील. आणि शेवटी अगं तुझे वडील
एवढे मोठे बिल्डर आहेत ते, आणि त्याहून महत्त्वाचं गुंडसुद्धा आहेत की ते, त्यामुळे ते काही तुला इथे फार काळ राहू देणार नाही. नक्की लवकरात लवकर ते तुझी इकडनं बाहेर सुटका करतील. अगं इकडनं बाहेर सुटका करतील म्हणजे किती वर्षांची शिक्षा झाली आहे तुला? किती? 14 ना? मग बघ, नक्की ते तुझी आहे की नाही 13-13.5 वर्षात सुटका करतील. तर आता दुसरीकडे अर्जुन हा आता घरी आलेला असतो. घरी आल्याच्यानंतर तो आता खोलीत येतो. खोलीचा दरवाजा बंद करून घेतो आणि दरवाजा बंद केल्याच्यानंतर तो आता विचार करायला लागतो की अरे यार, मी सगळं माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण मला कुठून काहीच सापडलं नाही. तन्वीच्या माहेरी जाऊन तिचं कपाटसुद्धा चेक केलं, सगळी खोली चेक केली, पण तिथेसुद्धा सायलीचं गाठोडं नाही मिळालं. आता काय करू? कसं पोहोचू तिच्या आईवडिलांपर्यंत? आयडिया. जरी मला सायलीचं गाठोडं सापडलं नसलं तरीसुद्धा तिचं हे आय कार्ड माझ्याजवळ आहे की. तिच्या शाळेतून मी नक्कीच तिच्याबद्दल काही ना काहीतरी माहिती गोळा करू शकतोच. मला तिच्या शाळेत जाऊनच आता काहीतरी पर्याय निवडावा लागेल असं आता अर्जुन ठरवतो आणि मग तो सायलीच्या शाळेत जायचा विचार करत असतो. तर इकडे सायली ही देवी आईला प्रार्थना करत असते, आई आजपर्यंत प्रियामुळे या घरावर खूप संकट आली आहेत. आता प्रियाला या घरापासून कायमची दूर ठेव गं बाई. त्याबरोबर आता अचानक देवी आईच्या समोरचा दिवा विझतो. मग मात्र सायलीला आता भीती वाटते आणि तिला आता जरा टेन्शनही आलेलं असतं. दिवा वाचवण्याकरता तिने हात पुढे केलेले असतात. पुरेपूर प्रयत्न करूनही दिवा काही वाचत नाही, दिवा विझतोच. तर आता इथे अर्जुन हा सायलीच्या शाळेमध्ये पोहोचलेला असतो आणि तिथे आल्याच्यानंतर आता तो तिथे जे असतात कर्मचारी त्यांना रिक्वेस्ट करतो आणि मग सायलीचा लहानपणीचा फोटो हा आता अर्जुनला मिळालेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.